तुमची महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्ही फ्रेश माइंडने जा, असं चेहऱ्यावर टेन्शन घेऊन जाऊ नका। मीरा, आय एम सॉरी, चुकलं माझं। नाही नाही, माझंच चुकलं, सॉरी। मीरा, मी तसं बोलायला नको होतं तुला। नाही, मी तुम्हाला तसं विचारायलाच नको होतं, माझंच चुकलं। तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहात, माझंच चुकलं, सॉरी। पण याचा तुम्ही कामावर परिणाम करून घेऊ नका। तुमची महत्वाची मीटिंग आहे ना, तुम्ही निश्चिंत होऊन मीटिंगला जा। वेदा सुद्धा पिकनिकला जाणार आहे, मी तिची सगळी तयारी करून देईन, तुम्ही काळजी करू नका। मीरा, मी जे काही बोललो ना ते जाऊ द्या ना वेदाचे बाबा, पाडव्याचा तो दिवस आपण विसरून जाऊयात का? आधी जसे राहायचो तसे राहूयात। मीच मूर्ख आहे, उगाच पुढे जायचा प्रयत्न केला मी। अपेक्षा ठेवल्या ना की आपल्यालाच दुःख होतं। मीरा, प्लीज प्लीज असं बोलू नकोस, मला खूप गिल्टी वाटतं। नाही नाही, मी खरं सांगते, देवानी माझ्याकडून सगळंच तर हिरावून घेतलं होतं। माझी आई, ताई, माझं बालपण, बाबा होते नशिबात, पण तेही, पण या घराने मला सगळंच दिलंय। म्हणजे तुम्हीच बघा ना, आई साहेबांसारखी इतकी प्रेमळ अशी आई, दादासाहेब, अनन्याताई, वेदा, सगळ्यांचा खूप जीव आहे माझ्यावर। या सगळ्यातच मी समाधानी राहायला हवं होतं, उगाच नको त्या गोष्टींमध्ये पडले आणि हे सगळं बोलून गेले मी। पुन्हा नाही होणार असं। मी जे बोलले ते तुम्ही विसरून जा, मीही विसरून जाईन। खाली जे घडलं, मी जे बोलले त्यासाठी मनापासून सॉरी। मीरा, प्लीज तू सॉरी बोलू नकोस। इनफॅक्ट मी तसं का बोललो ते एकदा मला समजून। वेदाचे बाबा, आपण हा विषय इथेच थांबूयात का? परत यावर नको बोलायला। तुम्ही पण मनात काही ठेवू नका आणि ऑफिसला जा, तुमची महत्वाची मीटिंग अटेंड करा। आणि हो, ती कुल्फी सुद्धा खा, नाहीतर ती वितळून जाईल। मीरा, मी तुला कसं समजावं, कसं? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।